श्री स्वामी समर्थ. तर गेल्या वर्षी एक गोल्ड ज्वेलर आहेत, त्यांचा एक केस माझ्याकडे आला होता आणि त्यांची कंडिशन इतकी खराब झाली होती की इतका छान चालणारा व्यवसाय अचानक पूर्णपणे बांधून टाकला गेला होता. आणि घरामध्ये ते दोन भाऊ, दोघी भावांची लग्न झालेली, दोघींचे मुलं, बायका आणि सासू असा परिवार, आणि सगळं काही सुरळीत चाललेलं असताना अचानक बिझनेस ठप्प पडला. त्यांची अशी वेळ आली होती की मंत्राचे चार्जेस द्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण त्यांनी इन्स्टावर माझी रील बघितली, मला कॉन्टॅक्ट केला. सोलापूरचाच केस होता आणि ते 2 वेळेस मला भेटायला पण आले होते. त्यांनी जे सगळं मला सांगितलं वातावरण घरातलं, त्यानंतर मी त्यांना अघोर लक्ष्मी मंत्र हा सुचवला होता. मला वाटलं सुरुवातीला की लक्ष्मी वंदन केलेलं असेल फक्त, पण अघोर लक्ष्मी मंत्र चालू केला त्यांनी आणि त्यांच्या वाईफने. त्यांची वाईफ खूप आजारी पडली की तिला अंथरुणातनं उठता येत नव्हतं, ट्रीटमेंट करावी लागली. शिवाय ते जेव्हा हॉलमध्ये झोपले, तिसराच दिवस होता साधनेचा, आणि हॉलमध्ये झोपल्यावर 11:30-12च्या दरम्यान रात्री त्यांना असा अनुभव आला की त्यांच्या छातीवर कोणीतरी बसलंय आणि त्यांचा गळा दाबायला लागलाय. त्यांच्या तोंडून आवाज निघत नव्हता. सगळी लोक आपल्या आपल्या रूम मध्ये झोपलेली होती आणि ते सोफ्यावरच झोपले होते. तर त्यांच्या बाजूला एक ग्लास आणि तांब्या पडलेला होता, पाण्याने भरलेला. हात झटकताना त्यांच्या हाताने ते खाली पडलं आणि तेव्हा त्यांची आई आणि मुलं खोलीतनं पळत आले बाहेर त्यांच्या जवळ. आणि ते बाहेर पळत आल्यावर तेव्हा त्यांना उठता आलं. तेव्हा ती जी एनर्जी त्यांचा गळा दाबत होती ती तिथनं गेलेली होती. 10 मिनिटं त्यांच्या तोंडून आवाजही निघत नव्हता, पूर्णपणे घाम फुटलेला होता त्यांना. आणि हे सर्व चालू असताना त्यांना सुचतच नव्हतं काय करावं. पण त्यांचा भाऊ खूप चिडचिड करायला लागला होता, सारखं घरात वाद करत होता आणि सगळ्यांच्या अंगावर धावून येणं, कटकट करणं, आणि सारखं त्याच्या भावाला विचारत होता, मोठ्या भावाला, की तू काहीतरी करतोयस का? तू काय करतोय? तू असं काय करतोय की मला त्रास व्हायला लागलाय? तेव्हा ते दुसऱ्याच दिवशी मला पुन्हा भेटायला आले. झालेली सर्व घटना त्यांनी मला सांगितली. त्यानंतर त्याच्यावर मी 2-3 उपाय त्यांना दिले. त्यांच्यासोबत त्यांची बायको, त्यांची आई, त्या दोघी पण आल्या होत्या. 2-3 उपाय मी त्यांना सांगितले आणि त्यानंतर अजून 2 दिवसांनी पुन्हा ते भेटायला आले आणि सांगितलं की आता माझी बायको ठणठणीत आहे, भाऊ थोडासा व्यवस्थित वागू लागलाय, आणि शिवाय त्यांच्याकडे एकही रुपया येत नव्हता. 3 महिने झाले त्यांनी जे दुकान होतं त्यांचं ते विक्रीला काढलं होतं आणि 3 ते 4 वेळेस त्याची डील झाली, पण त्यांच्या हातात पैसा आलेला नव्हता, ती कॅन्सल झाली. आणि ही मंत्र साधना केल्यावर तिसऱ्या दिवशी घडलेली ही घटना, बायकोचं अचानक वाढलेलं आजारपण, दुसऱ्या दिवशी जेव्हा ते मला भेटून गेले आणि पुन्हा त्याच्या 2 दिवसांनी दुकानाचा झालेला व्यवहार, त्याचे आलेले घरात पैसे, भावामध्ये पडलेला फरक आणि बायकोच्या प्रकृतीमध्ये सुधार. तर बऱ्याच वेळेस असं होतं की मंत्र साधना घेतल्यावर तुम्हाला खऱ्या अर्थाने कळायला लागतं की फक्त लक्ष्मीबंधनच नाही, तर काहीतरी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात प्रवेश केलेली आहे, ते अशा पद्धतीने कळतं जेव्हा ती एनर्जी तुम्हाला त्रास देऊ लागते. तर ती निगेटिव्ह एनर्जी त्यांच्या भावाच्या थ्रू त्यांच्या घरात आलेली होती. कोणीतरी त्यांच्या भावावर क्रिया केलेली होती, तंत्रक्रिया, आणि भावाला असं काही खाऊ घालण्यात आलेलं होतं. भावाच्या काही वस्तू घेऊन त्यांच्यावर क्रिया करून भावाच्या थ्रू घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश केलेली होती, ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मी बंधन आणि घरामध्ये पैसा येणं तर बंदच झालं होतं, आजारपण वाढलं होतं आणि घरातली पूर्ण एनर्जी बिघडलेली होती. आणि ह्या समस्येमधून ते गेले 1.5 ते 2 वर्ष झाले झुंजत होते. त्यांना कळतच नव्हतं काय करावं. आणि भाऊ सारखा बाहेर काहीतरी वादविवाद करून येणार, बाहेर सट्टा जुगार खेळून येणार, कर्ज करून येणार, आणि त्याचे खड्डे पण यांना भरावे लागत होते. भावाने पूर्णपणे काम बंद केलेलं होतं. म्हणजे त्यांना कळत होतं की भाऊ काहीतरी चुकीचं वागतोय, चुकीचं करतोय, पण नेमकं त्याच्यावर काय झालेलं आहे हे मंत्र साधना चालू केल्यावर तिसऱ्याच दिवशी त्यांचा हा अनुभव होता. बरेच लोक हा प्रश्न विचारतात की ही तंत्रक्रिया पण काढतं का? तर हो, हा मंत्र फक्त तंत्रक्रियाच नाही काढत,
तर तुमच्या घरात कुठली एनर्जी जर प्रवेश केलेली असेल तर ती एनर्जी सुद्धा काढण्याचं सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे. एवढा पॉवरफुल हा मंत्र आहे. असे बरेच केसेस आहे एनर्जीशी रिलेटेड जे मी आतापर्यंत शेअर केले नाहीयेत. त्यांच्यासोबत काय काय घडलं मंत्र साधना चालू केल्यावर, त्यांना कसला भास झाला किंवा त्यांना काय दिसलं, हे मला वाटलं की मी तुमच्यापर्यंत पोहोचवावं. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या प्रश्नाची उत्तरे यातनं दिल्या जातील. आणि जी प्रश्न वारंवार तुम्ही विचारतात की यातनं आम्ही बाहेर पडू का? तर हो, या मंत्राचं सामर्थ्य इतकं आहे की तुम्ही त्यातनं बाहेर पडतातच. शिवाय ज्यांनी तुमच्यावर हे सगळं केलेलं आहे, त्यांना हे व्याजासकट परत जातं. कारण एनर्जी काढल्यावर नष्ट होत नसते. एनर्जी काढल्यावर ती ज्यांनी पाठवलेली आहे, ती त्यांना परत जात असते. श्री स्वामी समर्थ.